हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. डिअर स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी सायलेंट फीचर ऑफ US पेटंट ॲक्ट आपण त्या ठिकाणी बघितला. त्याच्यानंतर जे काही US पेटंट सिस्टम आहे आणि इंडियन पेटंट सिस्टम आहे त्याला आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आणि तो कंपॅरिझन स्टडी आपण लास्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी स्टडी केला किंवा डिस्कस केला. ओके, सो आपण त्या ठिकाणी पर्टिक्युलर बेसिसवरती आपण त्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं, जसं की पेटंटेबल सब्जेक्ट मॅटर, देन क्वालिफिकेशन फॉर द इन्व्हेन्शन, it may be utility. On the basis of utility we can say, then on the basis of obviousness, novelty, administrative provisions, likewise. त्याच्यानंतर आपण बघितलेलं की ऑरेंज बुक, व्हॉट इज मीन बाय ऑरेंज बुक. ऑरेंज बुक काय असते ते आपण त्या ठिकाणी बघितलं. देन कंटेंट ऑफ ANDA अँड द बायोइक्वॅलन्स वी स्टडीड ओव्हर देअर. तर हे सर्व आपण त्या ठिकाणी लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. तर राहिलेला पार्ट आपण ह्या पर्टिक्युलर सेशनमध्ये त्या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. सो व्हॉट आर द कंटेंट ऑफ ANDA अँड द बायोइक्वॅलन्स. बायोइक्वॅलन्स आणि ANDA चे कंटेंट काय काय असतात ते आपण बघत होतो. सो विल discuss further. So use of bioequivalence as the base for the approving generic drug product was established by the Drug Price Competition and the Patent Term Restoration Act of 1984, and also known as the Hatch-Waxman Act. तर Hatch-Waxman Act बद्दल आपण त्या ठिकाणी प्रिव्हियस सेशनमध्ये इन डिटेलमध्ये आपण स्टडी ऑलरेडी केलेला आहे. सो आपण या ठिकाणी डिटेलमध्ये नाही जाणार त्याला. तर जे काही जेनेरिक ड्रगची कन्सेप्ट होती ती कन्सेप्ट त्या ठिकाणी ड्रग प्राइस कॉम्पिटिशन ऑन द पेटंट टर्म रेस्टोरेशन ऍक्ट 1984 किंवा ज्याला आपण हॅच-वॅक्समन ऍक्ट असं म्हणतो त्याच्यामधून त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आली. देन इट इज बिकॉज ऑफ दिस ऍक्ट दॅट देर इज द availability of less costly generic drugs into the market without conducting costly and the duplicative clinical trials. तर जे काही क्लिनिकल ट्रायल असणार आहेत त्याला त्या ठिकाणी बायपास करून त्या ठिकाणी जे काही जेनरिक ड्रग असतील ते जेनरिक ड्रग त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आले ऑन द बेसिस ऑफ द बायोइक्वॅलन्स स्टडी. So at the same time the brand name companies, we can called as innovator companies, can apply for the up to 5 year additional years longer patent protection for the new medicines that they develop to make up to the time lost while their product were going through the FDA's approval process. तर जे काही FDAची अप्रुव्हल प्रोसेस असते एखाद्या पेटंटची, तर त्या प्रोसेसमध्ये 5 वर्ष त्यांचे चालले गेलेले असतात. त्याच्यामुळे ते त्याचं ॲडिशनल आपण म्हणू शकतो की एक्सटेन्शनसाठी 5 वर्ष एक्सटेन्शनसाठी त्या ठिकाणी ते अप्लाय करतात. ओके, किंवा करू शकता. देन ब्रँड नेम ड्रग्स आर सब्जेक्ट टू दी सेम बायोइक्वॅलन्स टेस्ट ॲज जेनेरिक अपॉन रिफॉर्म्युलेशन. तर जे काही जेनेरिक फॉर्म्युलेशन असतात जे जेनेरिक फॉर्म्युलेशन सेम ब्रँडेड फॉर्म्युलेशन सारखे असतात, फक्त त्याच्यामध्ये आपण बायोइक्वॅलन्स स्टडी करतो, बाकीचा प्री फॉर्म्युलेशनचा स्टडी त्या ठिकाणी करत नाही. तर त्या बेसिसवर आपण ते जे काही जेनेरिक फॉर्म्युलेशन असेल त्याचा अप्रुव्हल त्या ठिकाणी घेतो. देन फार्मास्युटिकल इक्वॅलन्स. So what is meant by pharmaceutical equivalent actually? So drug products are considered pharmaceutically equivalents if they contain the same active ingredient. जर समजा सेम ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल, आर ऑफ द सेम डोसेज फॉर्म, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड आर आयडेंटिकल इन स्ट्रेंथ और कॉन्सन्ट्रेशन. ओके, जर समजा स्ट्रेंथ कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, इन्ग्रेडियंट सेम असेल, तर त्याला त्या ठिकाणी फार्मास्युटिकल इक्वॅलंट असं म्हटलं जातं. ओके. देन व्हॉट इज बाय थेराप्युटिक इक्वॅलन्स. ह्या डेफिनेशन आपण ऑलरेडी त्या ठिकाणी प्रिव्हियस सेशनमध्ये डिस्कस केले आहेत, तरी आपण बघू. तर जो काही इफेक्ट असणार आहे थेराप्युटिक इफेक्ट तो त्या ठिकाणी सेम भेटेल. ओके, तर त्याला म्हणतात थेराप्युटिक इक्वॅलन्स. आपण प्रॉपर त्याचे डेफिनेशन बघू. सो ड्रग प्रॉडक्ट्स आर कन्सिडर्ड टू बी थेराप्युटिक इक्वॅलंट ओनली इफ दे आर फार्मास्युटिकल इक्वॅलंट्स अँड
if they can be expected to have the same clinical effect and safety profile when administered to patient under the condition specified in the labeling. तर जे काही क्लिनिकल इफेक्ट असतील आणि सेफ्टी प्रोफाईल असेल ते सेम जर समजा देत असेल एखादा ड्रग तर त्याला म्हणतात थेराप्युटिक इक्वॅलन्स. देन here are the some guidelines for the application of ANDA. तर ANDA ॲप्लिकेशनसाठी काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्स आपण बघू. सो बिफोर ॲप्लिकेशन फॉर अप्लाय फॉर द ANDA we should follow these particular guidelines. So various guidelines have been developed to assist applicants in preparing and filing ANDAs. These guidelines may be, तर त्या गाईडलाईन्स काय असू शकतात. सो फॉर्मॅट अँड द कन्सेप्ट कंटेंट ऑफ द फॉलोइंग सेक्शन्स. तर खाली प्रकार काही फॉर्मॅट्स त्याच्यामध्ये असू शकतात. फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू गिव्ह दी ॲप्लिकेशन समरी. तर आपल्याला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन समरी देणं मॅन्डेटरी असेल. त्याच्यानंतर केमिस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग अँड द कंट्रोल सेक्शन रिगार्डिंग ऑफ द फॉर्म्युलेशन. देन नॉन क्लिनिकल फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी सेक्शन. देन human pharmacokinetic and viability section should be there. Then clinical and the statistic section is there. Then microbiology section should be there. And हे होते त्याचे सेक्शन्स. ह्या सेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी डिवाइड केलेले असतील गाईडलाईन्स. ओके. देन व्हॉट आर द कंटेंट्स ऍक्च्युली ओव्हर देअर. तर अजून बाईचं कंटेंट काय असेल. सो व्हेरियस गाईडलाईन्स अवेलेबल फॉर एनडीए इन्क्लुड्स. अजून गाईडलाईन्स मध्ये काय असू शकतात. तर ऑर्गनायझेशन ऑफ द एनडीए फायलिंग करणारा ऑर्गनायझेशन कोणते, कोणती इंडस्ट्री, कोणती कंपनी, त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन. देन इलेक्ट्रॉनिक सबमिशन ऑफ डेटा फॉर एनडीए. तर इलेक्ट्रॉनिकली तुम्ही जो पण डेटा सबमिट केला असेल त्याचं प्रूफ देणं गरजेचं आहे. देन सबमिशन ऑफ द आर्कायवल कॉपी ऑफ ॲप्लिकेशन इन मायक्रोफिके. तर जी काही तुम्ही सबमिट केलेली कॉपी असेल ती कॉपीची आर्कायवल कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं असेल. देन गाईडलाईन फॉर द इम्प्युरिटीज इन द ड्रग सबस्टन्स. जर ड्रगमध्ये काही इम्प्युरिटी असेल तर त्याबद्दलच्या गाईडलाईन्स त्या ठिकाणी देणं गरजेचं असेल. देन गाईडलाईन्स फॉर सबमिटिंग सपोर्टिंग डॉक्युमेंट फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ द ड्रग सबस्टन्स. तर गाईडलाईन रिलेटेड टू द सपोर्टिंग डॉक्युमेंट त्या ठिकाणी असतील. देन गाईडलाईन फॉर द सबमिटिंग सपोर्टिंग डॉक्युमेंट फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ द फिनिश डोसेस फॉर्म. जे काही फिनिश डोसेस फॉर्म असणार आहे त्याच्या रिलेटेडच्या गाईडलाईन्स त्या ठिकाणी असतील. देन गाईडलाईन्स फॉर द सबमिटिंग सपोर्टिंग डॉक्युमेंटेशन फॉर स्टॅब्लिश स्टडीज ऑफ ह्युमन ड्रग्स अँड द बायोलॉजिक. तर जे काही ह्युमन ड्रग आणि बायोलॉजिक्स आहेत त्याच्या रिलेटेडच्या सपोर्टिंग डॉक्युमेंटच्या संदर्भात गाईडलाईन असेल. देन गाईडलाईन्स फॉर द पॅकेजिंग इज देअर. In guideline for the changes in approved ANDA and the NDA is there. Then 180 days exclusivity under Hatch-Waxman amendment is there. तर 180 डेजची जी काही एक्सक्लुझिव्हिटी असेल ती एक्सक्लुझिव्हिटी त्या ठिकाणी Hatch-Waxman ऍक्टच्या अंडर देण्यात येईल. देन गाईडलाईन्स फॉर द अल्टरनेट सोर्स ऑफ API इन पेंडिंग ANDAs. तर त्या ठिकाणी तुम्हाला एपीआयचा जो काही वेंडर असेल तो अल्टरनेट वेंडर पण त्या ठिकाणी देणं किंवा मेन्शन करणं गरजेचं असेल. देन पोस्ट मार्केटिंग रिपोर्टिंग ऑफ ॲडवर्स ड्रग रिॲक्शन शुड बी देअर. ओके. तर हे झालं त्या ठिकाणी काही प्रमाणात जे काही गाईडलाईन्स असतील त्या गाईडलाईनचं कॉन्टेंट. देन फायलिंग ऑफ द एनडीए. आता एनडीए कसं फायलिंग करणार किंवा त्याची प्रोसेस काय असेल. सो इन ऑर्डर टू फाईल द एनडीए ऑल रिक्वायर्ड आयटम्स शुड बी इन प्रॉपर ऑर्डर. ओके. तर जे पण काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, रिक्वायरमेंट्स आहेत, त्या सर्व ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी आधी बनवायचे आहेत. देन ऑफिस ऑफ जेनेरिक ड्रग strongly encourages the submission of the bioequivalence chemistry and the labeling portions of an application in electronic format. तर इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये जो पण काही तुम्ही बायोइक्वॅलन्स स्टडी केला असेल केमिस्ट्रीच्या रिलेटेड किंवा त्याची किंवा अजून इक्वॅलन्स स्टडी झाला किंवा केमिस्ट्री झाली किंवा लेबलिंग पार्ट झालं ते सर्व याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं असेल, बंधनकारक असेल. ओके. देन here is the major difference between ANDA and NDA. आपण ऑलरेडी त्या ठिकाणी डिस्कस केलेलं पण अजून या ठिकाणी आपण दोघांचं कंपॅरिझन करू. सो NDA contain well controlled clinical studies to demonstrate effectiveness. तर NDA मध्ये त्या ठिकाणी क्लिनिकल स्टडी आपल्याला व्यवस्थित
शो करायला लागतं फॉर द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ द इफेक्टिव्हनेस. आणि तेच ANDAच्या केसमध्ये काय असेल, डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द कंपोनंट्स, जे काही कंपोनंट तुम्ही यूज करणार आहेत किंवा एक्सपेंट यूज करणार आहेत त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन देणं गरजेचं असेल. देन प्री क्लिनिकल अँड द क्लिनिकल डेटा टू शो सेफ्टी इन केस ऑफ द NDA. आणि तेच जर समजा ANDA असेल तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कंट्रोल, पॅकेजिंग अँड लेबलिंग. ओके. देन which can be final printed form, data sufficient to the ensure that the viability and bioequivalence and bioavailability च्या related data देणं गरजेचं असेल. Then control parameters, then the packaging related different parameters. तर ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असेल इन केस ऑफ द NDA. आणि NDAच्या केसमध्ये अजून काय असेल की डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग अँड द पॅकेजिंग प्रोसिजर शुड बी देअर. Then propose annotated labeling referencing all studies from which statements contained in the package insert has been derived. तर जे काही पॅकेजिंगच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल ती पण तुम्हाला NDA मध्ये देणं बंधनकारक असेल. आणि जे काही तुमचं मॅन्युफॅक्चरिंग किंवा पॅकेजिंगचं प्रोसिजर असेल ते पण देणं गरजेचं असेल NDAच्या केसमध्ये. पण ते जर समजा ANDAच्या केसमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी खूप कमी गोष्टी आपल्याला देणं गरजेचं असं, म्हणजे सेफ्टी आणि इफेक्टिव्हनेसचा डेटा देणं गरजेचं नसणार आहे, फक्त तुम्हाला बायोइक्वॅलन्स स्टडीचा डेटा देणं गरजेचं असेल. ओके. सो द लेबलिंग शुड बी प्रिपेअर्ड इन अकॉर्डन्स विथ दॅट specified in the DESI, means drugs efficacy study implementation notice or order फेडरल रजिस्टर, त्याप्रमाणे तुम्हाला देणं गरजेचं असेल. ओके. देन तर इथंपर्यंत आपलं त्या ठिकाणी ANDA ॲप्लिकेशन आणि ANDAच्या रिलेटेड गाईडलाईन्स या ठिकाणी एंड होता. तर या चॅप्टरमधला अजून एक पार्ट आपला थोडासा राहिलेला होता, तो म्हणजे एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट्स. तर तो आपण थोडंसं या ठिकाणी डिस्कस करणार आहे, त्याच्यानंतर ही चॅप्टर या ठिकाणी एंड होईल. ओके. सो व्हॉट इज मीन द एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट. आता एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट्स काय असतात ते आपण बघू. सो ॲज पर द अमेंडमेंट इन द पेटंट 1970, there was a provision only for process patent in respect of the chemicals, food and drugs up to the end of the year 2004. Product patent for food, drug and the medicine etc. were not granted in India. तर त्या ठिकाणी आता इंडियामध्ये पण फूड, त्याच्यानंतर केमिकल, फूड अँड ड्रगच्या रिलेटेड जे काही एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट्स आहेत ते राईट्स त्या ठिकाणी देण्यात आले आहेत. सो ॲज इंडिया इज signatory to the TRIPS agreement, it has to obey rules of the TRIPS within a transition period of the 10 years from the date of the establishment of World Trade Organization. तर त्या ठिकाणी ट्रिपचं पार्ट असल्या कारणाने इंडिया त्या ठिकाणी आपल्याला 10 वर्षापर्यंत जे काही ट्रान्झिशन पिरियड असतो त्याच्यामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सर्व रूल्स त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं असेल. सो दॅट इज अप टू एंड ऑफ द 2004, India as a developing country does not have product patent protection, have to make provisions of the exclusive marketing right during the transition period. Therefore, the exclusive marketing rights is exclusive right to the patentee to prevent persons not having any consent from making, using, selling the invented product. So exclusive marketing rights is right of exclusive marketing of a product and quite different from the patent right. तर पेटंट राईट पेक्षा थोडंसं डिफरंट असणार आहे. ते कसं असणार आहे ते आपण बघू. सो टू गिव्ह ए फुल फ्लेजेड प्रोटेक्शन टू प्रोडक्ट पेटंट इन इंडिया हॅज टू अमेंड इट्स पेटंट लॉ. तर ते पेटंट लॉ मध्ये त्या ठिकाणी अमेंड करण्यात आलं. सो द पेटंट ऍक्ट 1970 वॉज अमेंडेड इन द इयर ऑफ द 1990 1999 टू इंट्रोड्यूस एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट. तर ते एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईटचा त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आला. अंडर दिस अमेंडमेंट इट इज नाव पॉसिबल टू मेक अन ऍप्लिकेशन फॉर प्रॉडक्ट पेटंट. ओके. तर प्रॉडक्ट पेटंटसाठी ऍप्लिकेशन करणं त्या ठिकाणी पॉसिबल झालं. Then exclusive marketing right were granted under the provision of the amended act of 1999 till the end of the
year 2004, after fulfillment of the following conditions, तर फॉलोइंग कंडिशन फुलफिल केलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सक्लुझिव्ह मार्केट राईट भेटू शकतो. द ॲप्लिकंट शुड अप्लाय फॉर एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट इन ए प्रिस्क्राइब फॉर्मॅट अलॉंग विथ द रिक्वायर्ड फीज. त्या प्रिस्क्राइब फॉर्मॅटमध्ये विथ फी त्या ठिकाणी अप्लाय करणं गरजेचं असेल. देन in any of the member countries of the World Trade Organization, product patent application should be filed after 1st January 1995. Then product patent should have been obtained in any of the member country after 1/1/1995. In any of the member countries, marketing approval for the product should have been obtained. Then the product patent application should be filed after the 1st January 1995. Upon getting the exclusive market right, the applicant has exclusive right to sell or distribute the product of the invention for a period of 5 years from the date of grant. तर ज्याला ज्याला कोणाला त्या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट अप्रूव्ह झाले तर तो व्यक्ती त्या ठिकाणी 5 वर्षापर्यंत आपला जो काही प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टची एक्सक्लुझिव्हिटीचा आनंद घेऊ शकतो, ते विकू शकतो, सेल करू शकतो, डिस्ट्रीब्यूट करू शकतो, यूज करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी हे चॅप्टर तुमचं एंड होते. तर आय होप तुम्हा सर्वांना हे अंडरस्टँड झालं असेल. जर कोणाला काही क्युरियस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.